जुन्नरच्या इतिहासाच्या पानातील सह्याद्रीतील दुर्लक्षित बंडखोरी. तुमचा पराक्रम, शौर्य, साहस आणि क्रांतीची साक्ष आजही तो दौंड्या डोंगर आणि सह्याद्रीच्या डोंगर रंगात देत आहेत. जुन्नरच्या इतिहासाने सह्याद्रीच्या बंडखोऱ्यांना व त्यांच्या रक्तरंजित इतिहासाला कधीच स्वीकारले नाही. बंडखोरी म्हणजे अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढा देणारा सह्याद्रीतील हे बंड सावकारशाही व त्यांना पाठीशी घालणाऱ्या इंग्रज राजवटीविरुद्ध होते. डॉक्टर गोविंद गारे साहेब यांनी या बंडखोऱ्यांच्या आर्तहाका ऐकल्या, त्यांचा आवाज समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र जुन्नरच्या इतिहासाने कधी त्या आर्तहाका ऐकल्याच नाहीत. याबाबत जुन्नरच्या अनेक लेखकांनी लिहिले आहे. मात्र 1940ला जुलमी सावकाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या बंडाबाबत डॉक्टर गोविंद गारे साहेब वगळता कोणत्याच लेखकाने लिहिले नाही. जुन्नर तालुक्याचे हे दुर्दैव म्हणावे की अजून काही. आजही कोंडाजी नवले आणि त्याचे 31 साथीदारांनी अन्यायाविरुद्ध उभारलेल्या बंडाच्या पाऊलखुणा पाहण्यास मिळतात. कर्जापायी गोरगरिबांच्या घरादाराची जप्ती करणाऱ्या पिसाळलेल्या सावकारांची नाकं कापून वठणीवर आणणारे बंडखोरी आज काळाच्या आड गेले असले तरी त्यांच्या स्मृती आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत आहेत. इतिहास कितीही लपवून किंवा झाकून ठेवला तरी तो सत्य ओरडून सांगत असतोच. निमगिरी गावातील नवक्रांतीचे बंड करणारे 11 ते 12 बंडखोऱ्यांपैकी जावजी बाळाजी रढे, पोता हिरो साबळे, कुशाबा ठमा साबळे यांच्या आर्तसाद मलाही ऐकू आले आहेत. काही दिवसांपासून त्यांची आणि माझी रोजच भेट व्हायला लागली आहे. इतिहासातील त्या घटना अंगावर शहारे आणत असतात. इंग्रज अधिकाऱ्याने डोक्यात गोळी घालून कोंडाजी नवले यांना मारले ते हसत हसत गोरगरीब लोकांसाठी शहीदच झाले. इंग्रजांची झोप उडवणारे हे बंड इंग्रजांनी मोडून काढले. मात्र कोंडाजी नवलेचे निकटवर्तीय साथीदार यांना जेलमध्ये टाकून अतोनात हाल करण्यात आले. त्यांच्या यातना वेदना कुणालाच दिसल्या नाही. हा लढा शेतकऱ्यांच्या न्यायाविरुद्ध होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात देखील शेतकरी सुखी व्हावा म्हणून अनेक कायदे हे शेतकरी हिताचे करण्यात आलेले होते. काही बंडखोरी जेलमधून सुटूनही आले, मात्र त्यांना जुन्नरच्या इतिहासात कधी मानाचे स्थान मिळाले नाही. जावजी, पोता, कुशाबा यांनी 1953 ते 1969च्या दरम्यान या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यानंतरही जुन्नरच्या इतिहासाने त्यांना कोणतेच स्थान दिले नाही. असे का? गोरगरीब, अन्यायाने ग्रासलेल्या लोकांसाठी लढलेल्या या शूरांना काही लोक तर चोर, दरोडेखोर म्हणून हिणवत आहेत. मात्र त्यांनी उभारलेले बंड हे गोरगरिबांच्या हिताचे बंड होते म्हणून त्यांना क्रांतिकारक किंवा बंडखोरी संबोधून त्यांचा सन्मान करावा हीच माफक अपेक्षा. लेखन किरण म्हसकर, शिवजन्मभूमी, जुन्नर तालुका.